नमस्कार, मी आज टाकळी आजी गावात आहे. शिरूरजवळ हे गाव आहे आणि माझ्याबरोबर आहेत संतोष मिरगळजी. आज जे आपण बागेत उभे आहे या बागेमध्ये त्यांनी खूप परिश्रमपूर्व सेंद्रिय पद्धतीनं आज डाळिंबाची बाग त्यांनी आणलेली आहे. 100% त्यांनी ह्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ वापरूनच ही केलेली आहे. त्यांनी जे वापरलेत त्याची थोडीशी आपण माहिती पण घेऊया. संतोषजी, मला सांगा की किती वर्षाची बाग आहे ही? आता तिसऱ्या वर्षाची बाग. तिसऱ्या वर्षाची बाग आहे. तिसरं पीक धरतोय आपण. तिसरं पीक धरतोय. पहिली बार आपण नुसता जेवढे फळे येतील तेवढेच धरले होते आणि दुसऱ्या वेळेस त्याच्यावर 300-350 कॅरेट माल निघला होता. आणि त्यापेक्षा पण आता ह्या वेळेस पण सरांचं मार्गदर्शन भेटल्यामुळं आहे ना, आम्हाला जैविकमध्ये जाण्याची ही झाली. आता किती फळं धरले तुम्ही? याच्यावर 100 ते 150च्या प्लस फळे एका झाडाला. आता बाकी तुम्ही शेतकरी असं म्हणतो किंवा सेंद्रिय पद्धतीनं डाळिंबासारखी शेती होणार नाही, पण तुम्ही नेमकं सेंद्रिय पद्धतीनं नेमकं काय काय केलं, कुठले प्रॉडक्ट वापरले जर मला सांग. याचं आपलं सॉईल केअर सोडलं, सनगार्ड सोडलं, त्याला फुटविजन किट असतं ते सोडलं आपण. आणि वरून फवारे फक्त जैविकमध्ये याचे आपले सन मॅजिक, पुन्हा निमतेल, पुन्हा आपलं याचं सनशीट, बुरशीनाशक याचा वापर आलटून पालटून फक्त तेवढंच केलं आहे. त्याच्यामुळं पानाची चकाकी चांगली आहे, फळाला ग्रोथ पण चांगला आलेला आहे आणि चकाकी एक नंबर याच्यामध्ये. आता बघितलं की आपण आता कुठेही पानाला कुठं असं डाग नाही, कुठं फळावरती कुठेही डाग नाही. तर संतोषजींनी एक उदाहरण सेट केलं आहे की सेंद्रिय पद्धतीनं रेसिड्यू फ्री कुठलंही केमिकल इन्सेक्टिसाइड किंवा केमिकल कीटकनाशक न वापरता त्यांनी ही पूर्णपणे बाग आणली. त्यांचे जेवढी प्रशंसा करेल तेवढं थोडं आहे, कारण की आज जर शेतकरी बघितला आपण केमिकल वापरामध्ये इतका खर्च करून बसतो की त्याचं गणित एकदम व्यस्त होतं. परत पाहिजे तसा माल मिळत नाही, तेल्यासारखे रोग आहेत, हे पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फेस करावं लागते. आणि आज ही पूर्णपणे 100% गॅरंटेड सेंद्रिय म्हणजे सनेज कंपनीचे सेंद्रिय पद्धतीचे सेंद्रिय प्रॉडक्ट वापरून ही त्यांनी बाग आणलेली आहे. तर संतोषजी, मला एक सांगा की शेतकरी जर विचार केला तर आज डाळिंबासारख्या पिकामध्ये सेंद्रियकडे जायला धजावत नाही, पण मात्र तुम्हाला असे काय वाटलं की बाबा सेंद्रिय पद्धतीनं आपण केलं तरी आपण ही बाग सक्सेसफुल आणू शकतो? हां सर, आपली पहिल्यापासूनचीच आहे ना सेंद्रियची वाटचाल आहे ना, पहिल्यापासूनचीच आहे. त्याच्यामुळे आहे ना सेंद्रिय वळण्याचे आपल्याला एवढं असं हे नाही झालेला, कारण पहिल्यापासूनच झाड लावल्यापासून सेंद्रियचे आम्ही थोडंसं जादा त्याच्यावर जोर देत होतो. त्याच्यामुळे खालून आपलं लेंडी खत टाकणे, पुन्हा आपले जीवाणू सोडणे हे पहिल्यापासूनच आम्ही करीत होतो. त्याच्यात फक्त केमिकलचा स्प्रेचा खर्च आम्हाला जादा व्हायचा. याला आमच्या आत्तापर्यंत ह्या सेटिंगपर्यंत 1-1.5 लाख रुपयाचा खर्च व्हायचा. तो सनेज कंपनीकडून आपल्याला आता आहे ना तो 60-70 हजारावरच आपल्याला आला. आणि त्याच्यात त्यांचे प्रोडक्ट काय आपल्याला फ्री भेटतात, त्याच्यामधून कव्हरेज काढलं तर आपल्याला आता तो 30-40 हजारावरच त्याचा हे आलेला आहे. म्हणजे कंपनीला जॉईनिंग झाल्यामुळं आपल्याला त्याचा बराचसा म्हणजे फायदा झालेला आहे आपल्याला. आणि विशेष म्हणजे ते जैविकमध्ये आल्यामुळं पानाची साईज, त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया, त्याच्यामुळं 15 ते 20 दिवसाला प्रे मला हा घ्यावा लागतो आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा 3 ते 4 दिवसाला प्रे चालू आहे. त्यांचा आत्ताचा खर्च धरला तर 1.5-2 लाखापर्यंत खर्च गेलेले आहे त्यांचे. म्हणजे हा जैविक आणि केमिकलचा हे राहतो. आणि प्लस जैविकमध्ये असल्यामुळं झाडांचा ग्रोथ हा एक नंबर दिसतो. आणि केमिकलच्या याने प्रकाश संश्लेषण पानाचे पूर्ण पांढऱ्या म्हणजे याचे आपलं काय म्हणतो बुरशीनाशकाने अख्ख्या बागा काय पांढऱ्या झाल्या, पिवळ्या झाल्या, तो याच्यात आपल्याला कुठंच काही दिसत नाही. हा जैविकचा आणि केमिकलमधला फरक आहे. बघा मित्रांनो की आज पूर्णपणे जैविक पद्धतीने केलं आहे. सनेचे त्यांनी सॉईल केअर असेल, सनगार्ड असेल, सन महाराजा असेल, नीम ऑइल असेल, हे सगळे प्रोडक्ट वापरून त्यांनी आज एक खूप सुंदर पद्धतीनं ही बाग आणलेली आहे. आणि मित्रांनो, माझी विनंती आहे की आज आम्ही सुरुवातीपासून संतोषजींवर काम करतोय आणि संतोषजींचं बाग आलं, त्यांचं हे झालं म्हणून आम्ही साथ सोडणार नाही. पूर्णपणे आपण काय करणार आहे
की पूर्णपणे ह्यांचं मार्केटिंगचं देखील आपण ह्याच्यामध्ये मदत करणार आहोत. कारण की जर आपण विचार केलं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी लोकांना रेसिड्यू फ्री डाळिंब तर मिळणं दुरापस्त झालं, पण आज त्यांनी ही मोठ्या सेंद्रिय पद्धतीनं आणल्यामुळं त्यांना आपण मार्केटिंगला पण मदत करणार आहोत पुण्यासारख्या शहरामध्ये, जेणेकरून त्या ग्राहकाला देखील चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय डाळिंब मिळू शकेल. म्हणून आज आपण संतोषजीच्यावर पहिल्यापासून काम करतो. आणि ही जी बाग आहे आता आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये पण घेतो, म्हणजे त्याचं आता स्कोप सर्टिफिकेट पण इश्यू होईल. त्यामुळं ही गॅरंटी आहे की जो ग्राहक हे डाळिंब खाईल तर त्याला 100% गॅरंटी आहे की हे डाळिंब त्याला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचंच मिळणार आहे.